येथे मी गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. एक कुरवडी मी इथे तळून दाखवणार आहे. पीठ आपलं शिजलं का कसं ओळखण्यासाठी या पळीमधून पीठ खाली पडत नाही. येथे आपले हे परफेक्ट पीठ शिजलेले आहे. आपण येथे 2 किलो गव्हाच्या कुरवड्या बनवणार आहे. हे गहू स्वच्छ नीट करून आता मी धुणार आहे. या गव्हातून घाण पाणी निघायचं बंद होईपर्यंत मी इथे हे गहू स्वच्छ धुवून घेणार आहे. जोपर्यंत या गव्हातनं पांढरं शुभ्र असं पाणी निघत नाही तोपर्यंत मी गहू इथे 4 ते 5 वेळा धुणार आहे. दररोज सकाळी 3 दिवस गहू आपण 5 ते 7 वेळा धुवायचा आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा मी हा गहू 5 ते 7 वेळा धुतलेला आहे. संध्याकाळी आता मी चीक काढणार आहे त्यावेळी सुद्धा मी 5 ते 7 वेळा गहू धुतलेला आहे. असा चांगला गहू धुतल्यामुळे गव्हाच्या कुरवडीला वास येत नाही आणि कुरवड्या पांढऱ्या शुभ्र होतात. आता मी हा गहू धुवून त्यातलं पाणी पूर्ण नितळलेलं आहे. मी येथे थोडा थोडा करून गहू बारीक करून घेणार आहे. सुरुवातीला यामध्ये आपण पाणी टाकणार नाही. थोड्या वेळ फिरवून झाल्यानंतर यामध्ये थोडे पाणी टाकणार आहे. मिक्सरच्या कमी जास्त असा यावरती आपण बारीक करून घेणार आहे. एका मोठ्या भांड्याचा सर्व पिसलेला गहू आपण सर्व एकाच वेळी आपण बारीक करून घेणार आहे. आता बारीक केलेला सर्व गहू या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे. आता मी यामध्ये थोडं पाणी टाकून हा सर्व गहू चांगला असा दाबून पिळून घेणार आहे. जोपर्यंत यातलं पाणी निघायचं बंद होत नाही तोपर्यंत मी हा चांगला धुवून घेणार आहे. धुतलेला सर्व गव्हाचा चोथा मी एका मोठ्या भांड्यात घेऊन तो साईडला ठेवणार आहे. हा सर्व चोथा मी अजून एकदा धुणार आहे. इथे धुतलेल्या गव्हामध्ये मी एकदा चाळून फिरवून घेणार आहे. त्यामध्ये वरती जो चोथा आलेला आहे तो मी सर्व चोथा साईडला करून घट्ट दाबून ठेवणार आहे. येथे मी एका डब्याला कपडा बांधलेला आहे. कपड्यावरती या पद्धतीने मी हा सर्व चीक गाळून घेणार आहे. हा चीक थोडा थोडा करून ओतायचा. हा चीक एका कपड्याच्या साहाय्याने सर्व गाळून घेतलेला आहे. तोच चीक मी आता परत एकदा मोठ्या पातेल्यात काढून घेणार आहे. हा चीक मी दुसऱ्यांदा गाळणार आहे. अशा पद्धतीने हा चीक मी 2 वेळा गाळून घेतलेला आहे. येथे 4थ्या दिवशी सकाळी हे तांबूस कलरचं जे पाणी आलेलं आहे ते आपण वतून काढणार आहे. थोडं हळूहळू ओतायचं. या पद्धतीने वरचं सर्व पाणी वतून घ्यायचं आहे. आता थोडं चीक जायला लागलं आहे. अजून थोडं हळूहळू ओतायचं. थोडा वेळ थांबून उरलेलं थोडंसं पाणी ते वतून काढणार आहे आपण. जे वरती तांबूस कलरचं पाणी आलेलं सर्व वतून काढल्यामुळे आपल्या कुरवड्या पांढऱ्या शुभ्र होतात. आता हा चीकसुद्धा किती घट्ट आणि दाटसर निघालेला आहे ते बघू शकता. मी हा सर्व चीक फोडून घेतलेला आहे. डब्यातसुद्धा हा किती घट्ट असा चीक निघालेला आहे तुम्ही बघू शकता. मी हा सर्व चीक फोडून घेतलेला आहे. मी हा चीक एका पातेल्यात ओतणार आहे. जेवढा चीक होतं तेवढंच मी पातेल्यात पाणी ठेवणार आहे. येथे मी जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे. जेवढा चीक निघाला तेवढंच मी पाणी ठेवणार आहे. 1 तांब्याचं पाणी मी वरती ओतणार आहे. येथे मी 1 तांब्या पाणी वरती ओतलेलं आहे. ते पाणी उकळल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे. 1 किलो गव्हाला 1 चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. येथे मी 2 किलो गव्हाचा चीक बनवत आहे. त्यासाठी मी 2 टेबलस्पून इतकं मीठ टाकलेलं आहे. पाणी छान उकळलं की मी चीक येथे टाकणार आहे. चीकची प्रोसेस थोडी फास्टच करायची आहे. चीक पटपट घोटायचा आहे, नाहीतर यामध्ये मी हा चीक ओतून घेतलेला आहे आणि फास्ट हा चीक मी घोटून घेणार. सुरुवातीला मी रवीच्या साहाय्याने हा चीक घोटून घेतला आहे. नंतर फास्ट मी डाळ घोटणीच्या साहाय्याने हा चीक सर्व घोटून घेतलेला आहे. हा चिकाचं पातेलं मी खाली घेतलेलं होतं. सर्व चीक घोटून झाल्यानंतर हा पातेलं मी गॅसवरती ठेवणार आहे झाकून. मी झाकून 10 मिनिटं ठेवलं आहे. 10 मिनिटानंतर झाकणी खोलून मी अजून एकदा हा सर्व चीक मी हलवून घेणार आहे. हा चीक अजून मी 30 मिनिटं शिजून देणार आहे. सुरुवातीची 10 मिनिटं आणि ही 30 मिनिटं असे चीक शिजण्यासाठी मला टोटल 40 मिनिटं लागलेले आहेत. 40 मिनिटांनी हा चीक छान असा शिजलेला आहे. मी एका प्लॅस्टिकच्या कागदावरती घरातच 3 कुरवड्या पाडून बघितलेल्या आहेत. आपल्या कुरवड्या लगेचच उलटत आहेत. हा चीक आपला परफेक्ट शिजलेला आहे. येथे मी 3 दिवस गहू भिजवून दिलेले आहे. तिसऱ्या दिवशी चीक काढून 4थ्या दिवशी कुरवड्या घातल्यामुळे
पांढऱ्या शुभ्र होतात, वास येत नाहीत आणि कुरवड्या छान फुगतातही. ते पांढरे शुभ्र तुम्ही पाहू शकता.